आम्ही या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी बसलो आहोत। आता खूप झाली दिशाभूल, आता मराठा समाज तुम्ही दिशाभूल करू नका। आम्ही समाजाला या ठिकाणी काय आवाहन करतोय का तुम्ही या ठिकाणी या, मराठा समाजाला कसं आरक्षण भेटू शकतं। आजपर्यंत जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। जरांगे पाटील काय अलग काम करत नाही, आम्ही काय अलग काम करत नाही। आम्ही दोघं या ठिकाणी मराठा समाजाचं काम करतो। की पहिला मराठा क्रांती मोर्चा या शहरातून याच चौकातून आम्ही काढू, म्हणजे आम्ही शिलेदार आहोत। त्यानंतर सातारा गॅजेटियरचा विषय निघतोय वारंवार, त्याच्यातून काय निघणार आहे? मग आम्हाला जे अपेक्षित आहे हे त्याच्यातून निघणार आहे असं आम्हाला तरी आज वाटत नाही। आम्ही जो अभ्यास केला, हे कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाहीये। फक्त उठायचे, घोषणा द्यायच्या, रस्त्यावर उतरायचं। तो तुम्ही एकदा तुमच्या डोळ्या खालून घाला, ऐका, तुमच्या लक्षात येईल की नेमकं घोडं कुठं पेंट खातं। जोपर्यंत रोखटोक भूमिका या ठिकाणी निघणार नाही, माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणी आता हटणार नाही। काय वेगळ्या मागण्या आहेत आणि हे आंदोलन कसं वेगळं आहे बाकी आंदोलनापेक्षा, काय सांगा? सर्वात प्रथम मी आपल्याला सांगतो, हा काय 1-2 वर्षाचा लढा नाही। हा गेल्या 25-30 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून हा लढा या ठिकाणी अलग अलग नेत्यांच्या माध्यमातून, अलग अलग संघटनेच्या माध्यमातून हा लढा सुरू आहे। दुसरा विषय, आम्ही या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ते कशा पद्धतीने सरकार देऊ शकतं त्याचं या ठिकाणी आम्ही पॉवर प्रेझेंटेशन आणि त्याचं सादरीकरण या ठिकाणी म्हणजे सरकारला आम्ही या ठिकाणी सांगतोय का आता खूप झाली दिशाभूल, आता मराठा समाज तुम्ही दिशाभूल करू नका। या इथं मराठा समाजाचे आमचे जे ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, यांच्यासोबत बसा, यांच्यासोबत चर्चा करा आणि मराठा समाजाला कसं आरक्षण भेटल यासाठी तुम्ही आता प्रयत्न करा, म्हणून असं आम्ही सरकारला आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो। आता हे आंदोलन फक्त क्रांती चौक संभाजीनगर या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातलं कसं योगदान किंवा पाठिंबा आपल्याला आहे, काय सांगा? हे बघा, या ठिकाणी मी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे। मी सरकारला सांगू इच्छितो, माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणून हटणार नाही। आता जोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणाचा टाइम बाउंड आम्हाला देत नाही, लेखी आश्वासन तुम्ही आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाहीये। आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना सांगतोय का आता माघार नाही, जोपर्यंत मराठा समाज आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता मी, माझा जीव जरी गेला तरी मी आमरण उपोषण आता उठणार नाही। महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आजही एकजूट आहे। आज आमचे आमरण उपोषण या ठिकाणी काय सुरू आहे, आमचं आमरण उपोषण आहे आणि आमरण उपोषण हे स्वतः मी एकट्याने पुकारलेले आहे। आम्ही समाजाला या ठिकाणी काय आवाहन करतोय का तुम्ही या ठिकाणी या, मराठा समाजाला कसं आरक्षण भेटू शकतं, काय मागणी आपण करायला पाहिजे त्याचं सादरीकरण आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि समाज हे बघण्यासाठी येत आहे, रोज अलग अलग युवक येत आहे, अलग अलग संघटनाचे लोक आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत, अलग अलग पक्षाचे लोक येऊन आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। हे मराठा समाजाला आरक्षण कसं भेटल त्याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे। महाराष्ट्रात मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, किती 58 मोर्चे, 200 बांधवांनी आमचं बलिदान दिलं, 13,000-14,000 बांधवांवरती गुन्हे दाखल झाले, रस्त्यावर आम्ही खूप उतरलो, खूप लढलो। काय म्हणून आम्ही विचार केला मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चानं का चिंतन, आम्ही जे चिंतन केलंय त्या चिंतनामधून हे निघलेलं आहे काय, मराठा आरक्षणाचं प्रदर्शन आणि त्याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे। या ठिकाणी आमचे काळे पाटील गेल्या 25 वर्षापासून आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मराठा समाजाचा अभ्यास या ठिकाणी करून मराठा समाजाला कसं आरक्षण भेटल बरं का, यासाठी ते पण प्रयत्न करत आहे। ते तुम्हाला सविस्तरपैकी सांगल की या ठिकाणी मराठा समाजाची कसं सरकार या ठिकाणी फसवणूक करत आहे। कोल्हापूर इथं 42 संघटनांनी एकत्र काल बैठक घेतली, या बैठकीकडे कसं पाहतो? मी काय सांगितलं, हे महाराष्ट्रात अलग अलग संघटना आहे, गेल्या त्या कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करते। आता त्यांनी काय निर्णय घेतले काय नाही त्याबद्दल तर मी काही बोलणार नाही। मी या ठिकाणी जे उपोषणाला बसलेलं आहे का मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। मी एवढं ठामपणे सांगतोय का छत्रपती शिवाजी महाराजांकडे तोंड आहे माझं, जोपर्यंत रोखटोक भूमिका या ठिकाणी निघणार नाही, माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणी आता हटणार नाही। एकीकडे जरांगे पाटलांचा देखील लढा सुरू आहे, एकीकडे तुम्ही करताय, कुठंतरी फूट पडते असं वाटत नाही? आजपर्यंत जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। इडून पुढं पण जे आंदोलन जाहीर करतील त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे। जरांगे पाटलाला आजपर्यंत आम्ही कधी विरोध केलेला नाही, ते पण समाजाचं काम करताय, आम्ही पण समाजाचं या ठिकाणी काम करतोय। जरांगे पाटील काय अलग काम करत नाही, आम्ही काय अलग काम करत नाही, आम्ही दोघं या ठिकाणी मराठा समाजाचं काम करतो। काही जण म्हणतात की कुठेतरी सरकारचा षडयंत्र उपोषणाला बसवण्याला चुकीचा आणि गोड गैरसमज आहे। मी स्पष्ट सांगतो आपल्याला की आपण जे म्हणालात की जरांगे पाटलाची लढाई वेगळं आहे,
42 संघटना त्या तिकडे तिथं उभा राहिल्या. त्या 42 संघटना ज्या आहेत त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय खैरे पाटील असेल, मी असेल, आमच्या अनेक असंख्य सहकारी महाराष्ट्रभरातले. कारण की आपल्याला माहीत असेल, ज्ञात असेल की पहिला मराठा क्रांती मोर्चा या शहरातून, याच चौकातून आम्ही काढला. म्हणजे आम्ही शिलेदार आहोत. आणि नंतर मग आमच्यासोबत हे सगळे जोडले गेले महाराष्ट्रभर. आणि मग इतर ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रातले क्रांती मोर्चे त्या जिल्ह्यातले प्लॅन झाले, तेव्हा आम्ही कसा काढला हे मार्गदर्शन करायला आम्हीच त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्यामुळे तेही आमचे बांधव आहेत. 42 संघटना ज्या एकत्र आल्या, तेही त्यांनी सुद्धा मुंबईच्या मोर्चाच्या वेळेला आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि एवढ्या संघटना एकत्र आल्या तर निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांनी काय आंदोलन करावं हा त्यांचा निश्चितच त्यांचा प्रश्न असणार. जरांगे पाटलांनी ग्राउंडवरचं सर्वसामान्य लोकांना घेऊन आंदोलन केलेलं आहे. तोही स्वागतार्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही जे चिंतन केलेलं आहे, आमचं म्हणणं आहे की आता आउटपुट काय, किती दिवस आपण भांडणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्याचं जे मर्म आहे हे कशामध्ये आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. पण भारतीय राज्यघटना कोणी वाचण्याचा प्रयत्न केला का? भारतीय राज्यघटनेचा कोणी अभ्यास केला का? आतापर्यंत जे आरक्षण मिळाले, या भारतामध्ये 2च आरक्षण शाश्वत आहे. आर्टिकल 341, 342 म्हणजे SC आणि ST, बरोबर आहे, संविधानाने दिलेलं. पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी कायद्यामध्ये एक अशी तरतूद करून ठेवली, 341, 342 नंतर 340 अगोदर घातलं. त्याच्यामध्ये की बाबासाहेबांना एक त्या काळात लक्षात आलं होतं की या देशामध्ये असा सुद्धा एक वर्ग राहील की जो सोशली, एज्युकेशनली म्हणजे बॅकवर्ड असणार आहे, म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या जो मागास असणार आहे समाज. मग त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी असं कलम घालून ठेवलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जो समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे तो या आरक्षणास पात्र आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही कसे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहोत याचा अभ्यास करायचा कोणी प्रयत्न केला नाही. ठीक आहे, काही कालांतराने आयोग नेमले गेले. फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 16% आरक्षण दिलं गेलं, पण ते भविष्यात टिकलं नाही. का टिकलं नाही? सुप्रीम कोर्टामध्ये. आता त्या काळातलं सरकार वेगळं होतं, आम्हाला त्या राजकारणात पडायचं नाही, आम्हाला जायचं नाही. पण काय झालं माहिती का, नंतर 16चं 13वर पण आलं. पण तिथे जी प्रबळ बाजू मांडायला पाहिजे होती राजकीय पक्षाच्या, त्या काळातले जे त्यांचे सॉलिसिटर जनरल असतील किंवा त्यांचे जे कायदेविषयक सल्लागार असतील त्या सरकारातले, त्यांनी कुठेतरी वेळ काढून धोरण आवडलं. मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं, आम्ही अभ्यास केला. आमच्या सगळे अभ्यासक सन्मान्य दत्ते पाटील असतील, खैरे पाटील असतील, आम्ही महाराष्ट्राभर फिरलो. आम्ही हैदराबादपर्यंत गेलो. आम्ही आता हैदराबादच्या गॅजेटेडचा आता विषय खूप पुढे निघतोय, त्याच्यातून काय निघणार आहे. त्याच्यानंतर सातारा गॅजेटेडचा विषय निघतोय वारंवार, त्याच्यातून काय निघणार आहे. मग आम्हाला जे अपेक्षित आहे हे त्याच्यातून निघणार आहे असं आम्हाला तरी आज वाटत नाही, आम्ही जो अभ्यास केला. मग आमचं म्हणणं असं आहे की आम्ही काय केलं, भारत देशामधल्या 110 वेगवेगळ्या केसेसचा आम्ही अभ्यास केला सन्मान्य दाते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मी आपल्याला सांगू इच्छितो की 50% कॅब ही संविधानात नाही आहे. तो एक निकाल आहे 1991 साली आलेला, पण त्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये तो निकाल आलेला आहे. आणि त्यांनी म्हणलं होतं की ह्या भारत देशामध्ये आरक्षणाला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे. आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर असता कामा नये. पण तो निकाल देत असताना तिथं असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं, सन्मान्य 9 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं, म्हणजे घटनापीठ होतं, सॉरी. त्यांनी असंही म्हणलं होतं की ज्या राज्यामध्ये अपवादात्मक परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्या राज्याला वाटलं की एखादी कम्युनिटीला आता बॅकवर्डमध्ये घालायचे आपल्याला ओबीसी, तर तो त्या राज्य सरकारचा अधिकार आहे. पण 102व्या घटना दुरुस्तीनुसार तोही काढून घेतला, नंतर तो पुन्हा बहाल करण्यात आला. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय असं की कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाहीये. फक्त उठायचे, घोषणा द्यायच्या, रस्त्यावर उतरायचं. पण मग कायद्याचं काय? मला सांगा, या देशात एक संविधान आहे, त्याला अनुसरून कायदे, त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का आपल्याला? शक्य आहे का? त्यांना अधिकार आहे का? म्हणजे कायद्याच्या त्या चौकटीमध्ये बसूनच आपल्याला फ्रेममध्ये बसूनच काम करावं लागणार आहे. मग आमचं मत तेच आहे, तीच मांडणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि आमचं म्हणणं तेच आहे की राज्यभरातल्या बांधवांना आणि ज्या काही इतर संघटना असतील, सन्मानित जरांगे पाटील असतील, या सगळ्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे की त्यांची जी टीम असेल, लिगल टीम, सगळ्यांनी एका ठिकाणी बसा आणि आम्ही जो अभ्यास केलेला आहे